स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कर्जत तालुक्यातून एक मन हेलवणारी घटना समोर आली आहे. नैसर्गिक प्रसूती दरम्यान 20 वर्षीय माधुरी रोहन मुकणे या गरोदर महिलेचा नवजात बालकासह मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोग्य यंत्रणेकडे प्रश्नांची सरबत्ती होतीये. कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील लाखाची वाडी या आदिवासी वाडीत राहणारी माधुरी, तिचे मागील वर्षीच रोहन मुकणे याच्यासोबत विवाह झाला होता. रविवारी सकाळी माधुरीला पोटात कळा सुरू झाल्या. घरच्यांनी प्रसूतीसाठी घरातच तयारी केली होती. मात्र प्रसूती दरम्यान माधुरीची तब्येत अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. घाबरून गेलेल्या कुटुंबियांनी तातडीनं तिला कशेळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तिला आणि नवजात बालकाला मृत घोषित केलं. ही घटना ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये. माधुरीची नियमित तपासणी कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होत होती. मात्र वेळेत योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. जर योग्य वेळी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या असत्या तर आज माधुरी आणि तिचं बाळ आपल्यात असतं, असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. या प्रकरणाची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लालासाहेब थोरवे हे तपास करत आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर आघात करणारी आहे. जर तालुक्यात सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णालयाची सुविधा असती तर कदाचित ही वेळ आली नसती. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.